Hello friends, today we will learn the lesson 2.3 An Invisible Bench. This is a skit. I am going to read this skit. While reading, I will explain this skit in Marathi. Skit म्हणजे छोटीशी नाटिका. Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. Squats down म्हणजे उकिडवे बसणे म्हणजे जणू एखाद्या बाक आहे खाली त्या बाकावर बसल्यासारखं बसणे. तर अमन स्टेजवर चालत येतो आणि तो जणू एखाद्या इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य जणू एखाद्या अदृश्य असलेल्या बाकावर बसला आहे असा बसतो. बीना वॉक्स अप टू अमन. बीना अमनकडे चालत येते. बीना सेज, व्हॉट आर यू डुईंग? बीना त्याला म्हणते, तू काय करीत आहेस? अमन सेज, आय एम सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. अमन म्हणतो, मी या अदृश्य बाकावर बसलो आहे. बीना सेज, कॅन आय जॉईन यू? बीना म्हणते, मी तुझ्याबरोबर सामील होऊ का? अमन सेज, शुअर. अमन म्हणतो, नक्की ये. नो अमन गेट्स अप म्हणजे अमन उभा राहतो. मूव्स टू वन साईड एका बाजूला सरकतो. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच व्हेन चंदा वॉक्स अप टू देम. तर अमन आणि बीना दोघेही त्या अदृश्य बाकावर बसतात. चंदा चालत त्यांच्याकडे येतो. आता चंदा सेज, व्हॉट आर यू डुईंग? चंदा त्यांना विचारतो, तुम्ही काय करीत आहात? अमन अँड बीना सेज, वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. अमन आणि बीना म्हणतात, आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. चंदा सेज, कॅन आय जॉईन यू? मी तुमच्याबरोबर येऊ का? अमन अँड बीना सेज, शुअर. अमन आणि बीना म्हणतात, नक्कीच ये. अमन अँड बीना गेट अप. अमन आणि बीना उठतात. मूव्ह टू वन साईड एका बाजूला सरकतात. ऑल थ्री सिट डाऊन अगेन व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. सर्व तिघेही पुन्हा बाकावर बसतात. दिनेश आणि एकता त्यांच्याकडे चालत येतात. दिनेश अँड एकता सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? तुम्ही लोक काय करीत आहात? दिनेश आणि एकता त्यांना विचारतात. अमन, बीना, चंदा सेज, वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. अमन, बीना आणि चंदा म्हणतात, आम्ही ह्या अदृश्य बाकावर बसलो आहोत. दिनेश आणि एकता सेज, कॅन वी जॉईन यू? दिनेश आणि एकता त्यांना म्हणतात, आम्ही तुम्हाला सामील होऊ का? अमन, बीना अँड चंदा सेज, शुअर. अमन, बीना आणि चंदा त्यांना म्हणतात, नक्की या. दे गेट अप, मूव्ह अ लिटल टू वन साईड. ते उभे राहतात, थोडेसे एका बाजूला सरकतात. ऑल 5 चिल्ड्रेन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. सर्व 5ही मुले ओळीने बसतात. फारुक वॉक्स ऑन स्टेज. आता फारुक येतो स्टेजवर. फारुक सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? फारुक त्यांना विचारतो. ऑल अदर्स सेज म्हणजे इतर सर्वजण म्हणतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. केवळ या अदृश्य बाकावर बसलो आहो. फारुक सेज, नो यू आरंट. तो म्हणतो, नाही, तुम्ही बाकावर बसलेले नाही. पॉइंट्स म्हणजे बोट दाखवतो आणि म्हणतो, आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर. मी तो बाक तिकडे हलवला आहे. ऑल अदर्स, ओ नो. इतर सर्व म्हणतात, अरे रे, दे ऑल फॉल डाऊन. ते सर्व खाली पडतात. फारुक सेज, हा हा. फारुक हसतो. अमन सेज, लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणतो, आपण ते पुन्हा करूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रेन मूव्ह टू वन साईड अँड देन सिट डाऊन अगेन. पहिली 5 मुले एका बाजूला सरकतात आणि नंतर पुन्हा अदृश्य बाकावर बसतात. फारुक सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? फारुक त्यांना म्हणतो, मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? ऑल अदर्स सेज, इतर सर्व म्हणतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. केवळ या अदृश्य बाकावर बसलो आहो.
फारुख सेज, नो यू आरंट. नाही, तुम्ही त्या बाकावर बसलेले नाही. आणि पॉईंट्स म्हणजे बोट दाखवतो. आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर यस्टरडे. मी तो बाक कालच त्या ठिकाणी हलवला. अमन सेज, बट आय मूव्ड इट बॅक हिअर धिस मॉर्निंग. अमन म्हणतो, परंतु मी आज सकाळी तो परत इथे आणला. फारुख सेज, देन इट्स ऑल राईट. फारुख म्हणतो, मग ठीक आहे. कॅन आय जॉईन यू? मी तुमच्या सामील होऊ का? अमन सेज, शुअर. अमन म्हणतो, नक्कीच. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. ते सर्वजण एका ओळीत बसतात. फारुख सेज, आय हॅव एन आयडिया. लेट्स स्टार्ट अगेन. मला एक कल्पना सुचली. आपण पुन्हा सुरुवात करूया. गेट्स अप, वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. तो उभा राहतो, थोडा दूर जातो आणि पुन्हा त्या मुलांकडे धावत येतो. फारुख सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? ऑल अदर्स सेज, सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. इतर सर्व म्हणतात, आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारुख सेज, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. फारुख म्हणतो, अरे, मी नुकतेच त्या बाकाचं रंगकाम संपवलं होतं. ऑल अदर्स सेज, स्टँड अप अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅकसाईड्स. ते उभे राहतात आणि आपल्या मागच्या बाजूला लागलेला काल्पनिक रंग पुसून टाकतात. अमन सेज, लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणतो, आपण ते पुन्हा करूया. ऑल अदर्स सेज, ओके. इतर सर्व म्हणतात, ठीक आहे. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता अदृश्य बाकावर बसतात. फारुख गेट्स अप, वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. फारुख उभा राहतो, दूर चालत जातो आणि पुन्हा परत येतो. फारुख सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? फारुख म्हणतो, मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? ऑल अदर्स सेज, सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. ते सर्व म्हणतात, आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारुख सेज, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. फारुख म्हणतो, अरे रे, मी नुकतेच त्या बाकाचं रंगकाम संपवलं होतं. अमन सेज, ओ, दॅट्स ओके. वी ऑल हॅव अवर इनव्हिजिबल पेंट सूट्स ऑन. अमन म्हणतो, ओ, ठीक आहे. आम्ही सर्वांनी आमचे रंगापासून बचाव करणारे सूट्स घातलेले आहे. ऑल स्टँड अप. सर्व उभे राहतात. अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट्स अँड स्टेप आउट. त्यांच्या काल्पनिक सुटांची पुढच्या भागाकडची चेन खेचून सूट काढतात. देन दे बिगिन टू फोल्ड द इनव्हिजिबल सूट्स. नंतर ते त्यांच्या काल्पनिक सुटांची घडी घालायला सुरुवात करतात. फारुख सेज, आय हॅव अनदर आयडिया. फारुख म्हणतो, माझ्याकडे दुसरी एक कल्पना आहे. वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. दूर चालत जातो आणि पुन्हा परत येतो. फारुख सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग? फारुख म्हणतो, मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? ऑल अदर्स सेज, वी आर मूव्हिंग दिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही हे अदृश्य बाक हलवित आहोत. फारुख सेज, आय हर्ड दे आर सर्विंग इनव्हिजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. फारुख म्हणतो, मी ऐकलंय त्या हॉलमध्ये तेथे ते लोक अदृश्य केक खायला देत आहेत. ऑल थ्रो डाऊन द इनव्हिजिबल बेंच अँड रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल. फारुख फॉलोज. सर्वजण ते अदृश्य बाग खाली टाकून देतात आणि त्या हॉलच्या दिशेनं धावतात. फारुख त्यांच्या मागून धावतो. नाऊ लेट्स सी द पॉइंटर्स. क्वेश्चन फर्स्ट, एनॅक्ट द स्किट. ह्या स्किटचा अभिनय करायचा आहे. सेकंड क्वेश्चन, कॅन यू थिंक ऑफ अदर इमॅजिनरी ॲक्शन्स टू यूज इन दिस स्किट. या विनोदी नाटुकल्यात इतर काही काल्पनिक कृतींचा उपयोग करू शकता का? डिस्कस देम इन ग्रुप्स ऑफ 5. मेक अ लिस्ट ऑफ अबाउट 5 सच ॲक्शन्स इन द ग्रुप. देन एक्सटेंड द स्किट ऑर राईट अ न्यू स्किट युजिंग दोज ॲक्शन्स. गटामध्ये अशा 5 कृतींची यादी तयार करा. नंतर ते विनोदी नाटुकले वाढवा
किंवा त्या कृती वापरून नवीन विनोदी स्किट लिहा. आता थर्ड क्वेश्चन, यूज द फॉलोइंग आयडियाज टू आन्सर द क्वेश्चन व्हॉट आर यू डुईंग अँड इनॅक्ट युअर ॲन्सर्स. व्हॉट आर यू डुईंग या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता पुढील कल्पना वापरा आणि तुम्ही दिलेल्या उत्तरांचा अभिनय करा. फर्स्ट, इनविजिबल पेन. आय एम रायटिंग विथ ॲन इनविजिबल पेन. इनविजिबल पेपर. आय एम रायटिंग ऑन दिस इनविजिबल पेपर. थर्ड, इनविजिबल सीझर्स. आय एम कटिंग with these invisible scissors. Fourth, invisible shoes. I am wearing these invisible shoes. Fifth, invisible umbrella. I am opening an invisible umbrella. Invisible ball. I am playing with an invisible ball. Invisible tree. I am climbing this invisible tree. Invisible wall. I am painting an invisible wall. Invisible board. I am writing on this invisible board. Invisible needle and thread. I am threading an invisible needle. Now question 4 is, join the pieces to make at least 10 meaningful sentences. Remember to use a question mark if you begin your sentence with who. पेज नंबर 36 वर जे शब्द दिलेले आहे ते जोडून तुम्हाला कमीत कमी 10 अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. आणि तुम्ही तुमचं वाक्य जर होणे सुरू केलं तर शेवटी प्रश्नचिन्ह वापरायचं लक्षात ठेवा. फर्स्ट, आय सॉ युअर पिक्चर्स. Second, we are her classmates. Third, I am in standard 6. Fourth, he is our teacher. Fifth, she was very friendly. Sixth, they will help us. 7, who were very friendly. 8, she is singing. 9th, he is very friendly. 10, I want your pictures. In this way, you have to complete question number 3rd and 4th in your notebook.